मंडळी, आज आपण मोडाचं जे कडधान्य आहे ते भिजायला ठेवणार आहोत आणि मोड करायचे. त्याचे मटकी घेतली थोडीशी, मी हरभरे घेतलेले आहेत, मूग घेतलेले आहेत हिरवे गावरान, आणि पांढरे वाटाणे घेतलेले. हे सर्व आपल्याला भिजायला घालायचे. त्याच्यामध्ये मी पाणी ओतते. ह्या सर्व कडधान्यामध्ये पाणी ओतलेले आहे. उद्या सकाळ आपण 3 पाण्याने धुवून ही आपण मोड आणायला चाळणीमध्ये ठेवणार आहोत. मी चणा चटपटीसाठी हरभरे भिजाय घालणार आहे. ह्या पातेल्यामध्ये मी पाणी ओतते. उद्या सकाळी आपण चणा चटपटी बनवायची. सर्व कडधान्य मी 3 पाण्याने धुवून घेतलेले. आता आपल्याला मोड आणायला त्या चाळणीमध्ये ठेवायचे. पहिले प्रथम मी मूग टाकते, मग मटकी, मग वाटाणे आणि हरभरे. चारी कडधान्य आपण त्या चाळणीमध्ये ठेवलेली आहेत साईडला. उद्या सकाळी ह्याच्यावरती मी सुती उशीची खोळ टाकते, धुतली स्वच्छ, आणि उद्या सकाळी ह्याला चांगली मोड येते. भिजाय घातलेल्या कडधान्याला बघा किती चांगले मोड आले आहेत. मी मटकी, मूग, हरभरा आणि वाटाणे भिजायला टाकले होते, त्याला चांगली मोड आले. ते किती छान मोड आले. बाजारात मिळणारी मटकी, मूग, हरभरा आणि वाटाणे अशी आपल्याला मिळत नाही. ही मिक्स भाजी आहे कडधान्याची. तुम्ही असे घरी कडधान्य भिजाय घालून त्याला मोड आणू शकता. बाजारात मिळणारी कडधान्य आपले घरच्या घरी केलेली छान असतात. बाजारात मिळणारे कडधान्य एवढी व्यवस्थित मोड येत नाहीत त्याला.